बीड जिल्हा कोणत्या ना कोणत्या तरी कारणानं नेहमीच चर्चेत असतो। बीड जिल्ह्याची चर्चा विकास कामांमुळे किंवा काहीतरी चांगलं काम केलंय म्हणून होत नाही, तर गुन्हेगारीच्या घटनांमुळे बीड जिल्ह्याची चर्चा होत असते। पहिल्यांदा बीड जिल्हा संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे चर्चेत होता। आता विलास गोले हत्या प्रकरण आणि त्यानंतर ज्ञानेश्वर वाकडे हत्याकांड, यशोदा राठोड हत्याकांड अशा अनेक घटना घडत आहेत, ज्या गंभीर घटनांमुळे बीड चर्चेत आहे। किरकोळ कारणावरून बीडमध्ये थेट हत्याच होते। आता बीडमध्ये तरुणांना लग्नाचा आमिष दाखवून लुटण्यात देखील येत आहे। धारूर तालुक्यातील एका तरुणानं पोलिसात तक्रार दिली आहे की तरुणीनं लग्नाचा आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केली आहे। तरुणीनं माझा दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचं म्हणत लग्न करण्यास नकार दिल्याचा आरोप या तरुणानं केलाय। नेमकं बीडमध्ये चाललंय तरी काय, तरुणाची कशी फसवणूक करण्यात आली, पाहूयात या व्हिडिओतून। धारूर तालुक्यातील गोपाळपूरमधील श्रीनाथचा पूजा नावाच्या तरुणीसोबत विवाह ठरला होता। थाटामाटात त्यांचा साखरपुडा देखील पार पडला, त्यामुळे तरुण आनंदित होता। मात्र साखरपुडा झाल्यानंतर श्रीनाथच्या होणाऱ्या पत्नीनं आणि त्याच्या सासरच्यांनी नवीन घर बांधायचं असल्याचं सांगत त्यांच्याकडे पैसे मागितले। मुलगी आपल्याच घरी येणार या विश्वासापोटी श्रीनाथनं त्यांना मदत करण्याचं ठरवलं। याचाच गैरफायदा घेत दोन्ही मायलेकींनी घर बांधण्याच्या बहाण्यानं वेळोवेळी ऑनलाईन आणि रोख स्वरूपात श्रीनाथकडून एकूण 2,50,000 रुपये उकळले। तरुण जेव्हा लग्नाबाबत बोलायचा तेव्हा आपण काही दिवसांनी लग्न लावून देऊ असं तरुणाला म्हटलं जायचं। तरुणाला वाटलं की काही दिवसांनी तरुणीसोबत आपलं लग्न होऊन जाईल, त्यामुळे तरुण वेळोवेळी तरुणीला आणि तिच्या कुटुंबियांना पैसे देत राहिला। तरुणाची परिस्थिती हलाखीची असल्याची माहिती आहे। तरुण हा मजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवतो। पैसे उकळल्यानंतर मायलेकीच्या मनात वेगळाच विचार यायला सुरुवात झाली। दोघांच्या वर्तनात बदल झाला। तरुणीनं दुसऱ्या एका मुलासोबत आपले प्रेमसंबंध असल्याचं सांगत श्रीनाथसोबत लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडित तरुणानं धारूर पोलीस ठाण्यात धाव घेतली। त्यांना पैशांच्या देवाणघेवाणीचे काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांसमोर सादर केले। दोन्ही मायलेकींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी आणि आपले 2.5 लाख रुपये परत मिळवून द्यावेत अशी मागणी या तक्रारीत त्यानं केली आहे। माझ्यावर आर्थिक फसवणूक प्रकरण असं घडलेलं आहे की एक मुलगी आणि त्याची आईने माझ्यासोबत लग्न करून देते म्हणून 4 वर्षापासून माझ्यासोबत त्यांनी फसवणूक केलेली आहे आणि फसवणूक करण्यासाठी त्यांनी सगळं माझ्याकडून फसवणूक केली त्यांनी आणि लग्न करून देते म्हणून एंगेजमेंट केली माझ्यासोबत। एंगेजमेंट करण्याचं खर्च सगळं मीच केला होता त्यांना। एंगेजमेंटचा खर्च सगळं मी करून सुद्धा त्यांनी माझं लग्न आज करते उद्या करते असं बोलत बोलत त्यांनी माझ्यासोबत 4 वर्ष केले। असे 4 वर्ष केल्यानंतर त्यांचं घरचं बांधकाम चालू होतं। घरचं बांधकाम चालू असताना त्यांनी माझ्याकडून 2.5 लाख रुपये घेतले। 2.5 लाख रुपये घेऊन ते म्हणले की तुझं लग्न मी आता करून देते बोलली। आणि असं बोलून सुद्धा त्यांनी काय केलं, त्याच्या आईनं त्या पोरीला ते एका पोरासोबत पळून लावलं आणि मला स्पष्ट बोलली। ती पोरगी मला स्पष्ट बोलली आणि ती आई पण स्पष्ट बोलली की मी तुझ्यासोबत काय लग्न करत नाही आणि मी दुसऱ्या एका पोरासोबत प्रेम करते। ते पोरग कोण आहे ते आपल्याला पण एवढं माहीत नाही आणि तो पोरग त्याच्यासोबत ती म्हणली 1.5 महिन्यापासून माझं चालू आहे आणि असं बोलून ती पोरगी पळून गेलेली आहे। आणि मी आता तुम्ही तक्रार दिली, पोलिसांचं काय मागणी केली? मी पोलिसात तक्रार दिलेली आहे आणि पोलिसांकडे माझी एवढीच मागणी आहे की त्या दोघी पोरीने मला जी फसवणूक केलेली आहे त्याचं जेवढं माझा आर्थिक खर्च त्यांनी माझ्याकडून घेतलं फसवणूक करून घेतलेला आहे तेवढं सगळं आर्थिक खर्च मला त्यांनी द्यावा आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही माझी पोलिसांकडून मागणी आहे। लग्नाबाबतची काय परिस्थिती आणि लग्नाबाबतची परिस्थिती अशी आहे की एंगेजमेंट केली त्यांनी, आता लग्न करण्यासाठी मुलगी सहित भेटत नाही मला। लग्नाला करते म्हणून मला त्यांनी सगळं एक फसवणूक करून सुद्धा त्यांनी मला लग्न शेवटी करून दिलेलं नाही। आणि तुमचे जे साखरपुडा झाला त्या कार्यक्रमासाठी सगळे पाहुणे किंवा लोक सगळे उपस्थित आहेत, पाहुणे लोक सगळे उपस्थित आणि सगळे गावकरी सुद्धा आहेत। या प्रकरणी आता पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय। मात्र आता या तरुणाला न्याय मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण तरुणाचा साखरपुडा 2023 मध्ये झाला होता। तेव्हापासून आतापर्यंत तरुणीला पैसे दिल्याची माहिती आहे। त्यानं जर पोलिसांकडे पैसे दिल्याचे पुरावे दिले असले तरी आता तरुणी पोलिसात काय जबाब देणार हे महत्त्वाचं ठरणार आहे। या प्रकरणात आता तरुणी देखील तरुणावर गंभीर आरोप करण्याची शक्यता आहे। तुम्हाला काय वाटतं, या तरुणाला न्याय मिळेल का? कमेंट करून नक्की सांगा। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।